सगदेव तो गोडाऊनचा स्टॉक रिपोर्ट दे. ऐश्वर्या, हे सगदेवला मी तुझ्या अंडर असलेल्या गोडाऊनचा स्टॉक रिपोर्ट तयार करायला सांगितला होता. त्यामध्ये तिथे आपण पाठवलेली इन्व्हेंटरी आणि तिथनं झालेली डिलिव्हरी यामध्ये तफावत आहे. म्हणजे तिथे आपण पाठवलेले प्रॉडक्ट्स आणि तिथनं डिलिव्हरी करता गेलेले प्रॉडक्ट्स याच्यामध्ये अंतर आहे. काही माहिती आहे तुला याबद्दल? बाबा, दादाने माहिती काढल्यानंतर मी पण सर्वे केला आणि सर्वे केल्यानंतर माझ्या लक्षात हे आलंय की गेलं वर्षभर हे असंच चालू आहे. आणि जर हे असंच चालू राहिलं तर कंपनीचं खूप मोठं नुकसान होईल. दुसरी गोष्ट, जे मटेरियल चोरीला जात आहे ते मटेरियल डायरेक्टली मार्केटमध्ये विकलं जात असेल. जस्ट 1 सेकंड. सारंग, डॅड, मला एक गोष्ट कळली नाही आहे. जर गोष्ट माझ्या अंडर असलेल्या प्रोजेक्टची आहे तर याने आधी मला फोन का नाही केला? का तू जॉबवर ठेवलंयस म्हणून फक्त तुझ्यासाठी काम करणार आहे, की या मूर्ख मुलीचा भाऊ म्हणून आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करतोय हा? ऐश्वर्या, थांब ना जरा. बिझनेस रिलेटेड गोष्टींची चर्चा चालू आहे इथे. आपण त्याबद्दल बोलूया. घरातल्या गोष्टी आत्ता मिक्स करू नकोस. आणि आम्ही कोणी संशय नाही घेत आहोत तुझ्यावर. आमचा विश्वास आहे. माझा तर पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. रिलॅक्स. थँक्यू मॉम. ॲक्च्युली लास्ट टाइम आपल्याला प्रॉडक्ट डॅमेजमुळे खूप लॉस झाला. त्यामुळे मग मी फिगर आउट करण्याचा प्रयत्न केला की एक्झॅक्टली प्रॉडक्ट डॅमेज कशामुळे होतो. मग लक्षात आलं की जेव्हा आपण बॉक्सेस ट्रकमध्ये लोड करतो आणि बॉक्सेस जास्त झाले तर प्रॉडक्ट डॅमेज होतं, कारण गोडाऊनपासून बाहेर पडण्याचा रूट तसा आहे. आणि म्हणून मी बॉक्सेस कमी करायला सांगितले. फक्त पेपरवर अपडेट नाही झालं एवढंच. क्लरिकल डिपार्टमेंटचं काम आहे, ते मी सांगेन, ते करतील उद्या. आणि मॉम, बाकी डिटेल्स लॅपटॉपमध्ये आहेत.